जनदर्पणच्या लाईव्ह टॉक शो या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आता सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर सध्या जिल्हा परिषदेची राजकीय परिस्थिती कशा पद्धतीची आहे आणि त्याच पद्धतीची सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात सध्याची परिस्थिती कशी आहे याबाबत आज आपण चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे दिव्य पत्रकार विनोद कामतकर, त्याच पद्धतीनं दैनिक स्वराज्याचे उपसंपादक प्रशांतजी माने आणि लोकसत्ताचे मुजावर साहेब आणि दैनिक लोकमतचे नारायण चव्हाण यांना आपण जिल्हा परिषदेच्या राजकीय विश्लेषणाच्या संदर्भात बोलवलेला आहे। तर मी पहिला प्रश्न प्रशांत माने यांना विचारतो की सध्या महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात पाठीमागच्या वेळेस महानगरपालिकेची कशी अवस्था होती किंवा त्यावेळेच्या निवडणुकीच्या वेळेस काय परिस्थिती झाली आणि आत्ताच्या निवडणुकीच्या वेळेस सर्वच राजकीय पक्षांचा कशा पद्धतीनं फज्जा उडाला किंवा सध्या राजकीय पक्षामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे याबाबत आपण थोडंसं सांगा। मागची महापालिका निवडणूक 2012ला झाली, जी निवडणूक झाली ती महापालिका निवडणूक पण स्वबळावर झाली होती सर्व पक्षांची आणि स्वबळावर असताना सुद्धा त्यावेळेस राज्यातली सत्ता जी होती ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची होती। पण आताचा सगळ्यात मोठा बदल असा झालाय की राज्यातली केंद्रातली सत्ता बदल झालाय, ती सत्ता भाजपची शिवसेनेची आहे। त्याच्यामुळे एकदमच चित्र बदललं या निवडणुकीचं। असं झालंय की यावेळेस पालकमंत्री बदलले, सहकार मंत्री म्हणून भाजपचे दुसरे मंत्री आहेत आणि काँग्रेसची सत्ता नाहीये। मागच्या वेळेस राष्ट्रवादीचे पालकमंत्री होते, राष्ट्रवादी जोमात होती मागच्या निवडणुकीला। पण या निवडणुकीला चित्र असं दिसतंय की राष्ट्रवादी थोडी बॅकफुटवर आहे, काँग्रेस अस्तित्वाची लढाई लढते, भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये सुद्धा स्वबळामुळे अंतर्गत यांच्या दोघांच्या वादामुळे काँग्रेस थोडीशी बाजूला, विरोधकाची जरी स्पेस असेल तर तीही शिवसेनेने भरून काढली अशी परिस्थिती आहे। इथं सध्या लढाई यांच्या चारही पक्षात जोमाची चालू आहे, पण प्रत्यक्षात जी लढाई, खरी लढाई सुरू आहे ती भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्येच लढाई सुरू आहे। आणि एकूण चित्र ओव्हरऑल पाहता यावेळेची महापालिका निवडणूक खिचडा निवडणूक झाल्यासारखी झालेली आहे। एकूण कुठल्याही पक्षाला सध्याची परिस्थिती अशी आहे की राजकीय पक्ष, आजपर्यंत असं होतं की हे राष्ट्रीय लेवलचे पक्ष होते, प्रादेशिक पक्ष होते, ह्या पक्षांना मत होते। पण या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तिगत अहंकार युगो हा दिसतोय। पक्ष थोडा बाजूला राहिलाय पण व्यक्तिगत राजकारणावर थोडस अवलंबून दिसते। इव्हन भाजपचं जरी घेतलं तरी पालकमंत्री आणि सहकार मंत्री यांच्यातला वाद पाहता भाजप हा पक्ष थोडासा गाऊन वाटतो त्यांना, पण प्रत्यक्षात त्यांच्या अंतर्गत जर कुरघड्या पाहिल्या तर एकूण असं वातावरण दिसतं की बाबा यावेळेस पक्ष महत्वाचा आहे का व्यक्ती महत्वाची आहे। महापालिका निवडणुकीला यावेळेस भाजपला असं ओव्हर कॉन्फिडन्स असल्यासारखा होता की जसं राज्यात देशात सत्ता परिवर्तन झालं, काँग्रेस सत्ता गेली आणि सत्ता आली, तसं सोलापूर महापालिकेची सत्ता सुद्धा 100% भाजपला मिळेल या हेतूनेच भाजपची वाटचाल होती आणि वातावरणही तसंच होतं। पण प्रत्यक्षात मागच्या काही दिवसात या निवडणुकीच्या पूर्वी काही घडामोडी ज्या झाल्या त्या एकूण घडामोडी पाहता आणि शिवसेना आणि भाजप यांचा राज्यव्यवस्थेवरचा वाद पाहता तर कित्येक लोकांच्या मनात काही शंका कुशंका आहेत आणि त्यामुळं भाजप थोडा बॅकफुटवर गेल्यासारखा आहे, शिवसेना चौताळल्यासारखी आहे सध्या, काँग्रेस आपल्या आपल्या परीने अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहे, राष्ट्रवादी सध्या कुठेही त्यात एवढं चर्चेत दिसत नाही। एकूण परिस्थिती पाहता ही निवडणूक सध्या भाजप, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये चुरशीची वाटते मला। मुजवरजी, आता प्रशांत माने यांनी सांगितलं की आताची निवडणूक जी आपल्या सोलापूर महानगरपालिकेची होती ती पक्षनिष्ठ न होता आता व्यक्तिनिष्ठ होणार आहे आणि सध्या थोडंसं भाजपाचं कमळ थोडंसं बॅकफुटला आलंय आणि शिवसेनेचा वार जरा तरारलाय किंवा शिवसेनेचा वारू जरा पुढं पळू लागलाय असं त्यांचं एकंदरीत त्यांच्या राजकीय विश्लेषणातून, त्यांच्या सांगण्यातून येतंय। तर तुम्हाला काय वाटतंय की सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही स्वतः पत्रकार बाहेर म्हणून फिरता, लोकांची मतं काही जाणून घेता, राजकीय नेत्यांपाशी जाता, त्यावेळेस तुम्हाला काय वाटतंय की सध्याची परिस्थिती काय आहे? आपल्या ह्या प्रश्नाच्या आधी मी पहिल्या प्रश्नावर जरा थोडं भर घालू इच्छितो। जे प्रशांत माने साहेबांनी सांगितलं हे 2012ची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक फरक असा आहे की सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये आतापर्यंत सुशीलकुमार शिंदे हे
स्थानिक दिवंगत ज्येष्ठ नेते त्यांचे विश्वासू सहकारी विष्णुपंत कोठे यांच्यावर विसंबून राहून राजकारण पाहत होते. मग कोठे हे सोलापूर महापालिका निवडणूक असू दे, विधानसभा निवडणूक असू दे आणि लोकसभा निवडणूक असू दे, या निवडणुकीचं तंत्र मंत्र का हाताळणी ते कोठे पाहत असत. परंतु मागच्या 2004च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उज्ज्वला शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर कोठे आणि शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू झालं आणि मग त्या शीतयुद्धाची उघडपणे चर्चा ही मागच्या 2012च्या सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये सुरू झालेली होती. त्याबद्दल स्वतः सुशीलकुमार शिंदे यांना खुलासा करावा लागला की कोठे आणि माझ्यात कोणताही शीतयुद्ध नाही वगैरे वगैरे, परंतु ते केवळ त्यांचा खुलासा होता. प्रत्यक्षामध्ये शीतयुद्ध सुरू झालं आणि नंतर थोड्याच दिवसामध्ये त्यांच्यात उघडपणे युद्धाला तोंड फुटलं. हे एक बाजू झाली काँग्रेसची. दुसरी, भाजप त्यावेळी विरोधी पक्षात होतं आणि देशामध्ये राज्यामध्ये असं एवढं काही वातावरण नव्हतं. नंतर लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही देशभरातलं वातावरण फिरलं, मोदी लाट आली, तेव्हा काँग्रेस लयाला गेली आणि मग भाजप उसळी मारून जी पुढे आली आणि त्यांची महत्वाकांक्षाही वाढलेली आहे. आता अक्षरशः त्यांच्या आतापर्यंत कसं हा भाजप शहरी भागापर्यंत मर्यादित असं बोललं जायचं, आता ते ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात शिरकाव केलेला. आपल्या जिल्ह्याचंच बघितलं की नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी मोठी भरारी मारलेली आहे. त्याच पद्धतीनं सोलापूर महापालिका निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद निवडणूक असो दे, त्यांनी मोठ्या उमेदीनं आणि ताकदीनिशी आणि प्रतिष्ठापणाला लावून ते उतरलेले आहेत असं दिसतं. त्यामुळं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची भूमिका अक्षरशः बचावात्मक आणि आहे तो अस्तित्व टिकून ठेवण्या इतपत त्यांचा प्रयत्न आहे असं ह्या निवडणुकीत दिसतं. दुसरं, आपला जो प्रश्न होता तो काय होता प्रश्न? तो पक्ष, आताची जी निवडणूक आलेली आहे सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक जी होती ती पक्षनिष्ठ न होता आता व्यक्तिनिष्ठ निष्ठावर आलेली आहे असं आता प्रशांत मानेंच्या बोलण्यातून आलं. ही कितपत वस्तुस्थिती? प्रशांत मानेंच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. एकेकाळी असं होतं 40 वर्षापूर्वी पक्ष संघटनेचा प्रभाव मंत्रिमंडळावर असायचा. आता सोलापूर जिल्ह्याचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मंत्र्याचा दौरा ठरायचा तो केवळ पक्षाच्या अध्यक्षाच्या इच्छेनुसार किंवा त्याच्या सहमतीनं. पक्षाच्या अध्यक्षाच्या मर्जीशिवाय किंवा त्याची पूर्व परवानगी न घेता एखादा मंत्री शहरात आला, जिल्ह्यात आला तर त्याला परत पाठवलं जात होतं. परंतु नंतर ती परिस्थिती बदलत गेली आणि मंत्रिमंडळ किंवा मंत्री हे वरचढ ठरले आणि पक्ष संघटनेचे जे पदाधिकारी नेतृत्व ते दुय्यम स्थान मिळालं आणि पुढं तर असं वाटलं की ते हे सुभेदारी निर्माण झाली. त्याच्यातून मंत्री, लोकप्रतिनिधी, आमदार हे जे खास करून त्या भागातले सुभेदार झाले आणि पक्ष संघटना ही त्या मानानं कमी होत गेलेली आहे. किंबहुना सुभेदारीतून पक्ष पेक्षा वरचढ हे त्या भागातील पुढारी झालेले आहेत. म्हणजे त्यांचे जर बघितलं, आता सोलापूर जिल्ह्याचं बघितलं की सुभाष देशमुख हे अलीकडचं ज्वलंत उदाहरण घ्या. त्यांचं लोकमंगल ह्या ब्रँड भोवती सुभाष देशमुखांचं नाव फिरतं, तसं भाजपच्या भोवती सुभाष देशमुखांचं नाव फिरत नाही. एक उदाहरण देतं. तसं काँग्रेसचंही तसंच आहे. म्हणजे ग्रामीण भागात बघा, ते केवळ आता दिलीप सोपल हे बार्शीमध्ये राष्ट्रवादीपेक्षा स्वतःच जे काही त्यांचं गट आहे त्या भोवतीच त्यांचं नाव फिरतं. असं करमाळा असेल, माढा असेल, अकलूज असेल, सर्व ठिकाणी ही स्थिती आहे. तीच लागण सोलापूर शहरामध्ये पण आहे. पक्षापेक्षा नेते हे वरचढ झालेले आहेत. म्हणजे अगदी विभागवार जरी बघितलं आमदाराच्या लेवलने वगैरे, ते पक्ष जे आहेत ना व्यक्ती केंद्रित होत आहेत. म्हणजे आता शेकाप आणि माकप याचा परत आपण बघत होतो आतापर्यंत, परंतु आता ही लागण काँग्रेसमध्ये सुद्धा होते आणि हे भाजपमध्ये सुद्धा होऊ लागले आणि हा लोकशाहीसाठी मोठा धोका आहे असं वाटतं. आता सध्या
खरंच आता तुम्ही सांगितलं की ही जी पक्षामध्ये व्यक्तिनिष्ठ म्हणजे स्वतःच्या पक्षाकडे अगोदर प्राधान्य न देता आता व्यक्तीला जास्तीत जास्त प्राधान्य देत असल्यामुळं सध्या पक्षांची अशी दुरावस्था, सर्व पक्षांची अशी दुरावस्था होताना दिसत आहे. आता ग्रामीण भागाची सोलापूर जिल्हा परिषदेची परिस्थिती कशी आहे? पाठीमागच्या वेळेस राष्ट्रवादीची पूर्णपणे एक हाती सत्ता असल्यासारखी सोलापूर सोलापूर जिल्हा परिषदेवर व पंचायत समितीवर जवळपास 11 पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचेच वर्चस्व होतं. परंतु आताच्या या निवडणुकीला त्यांना कशा पद्धतीनं सामोरे जावं लागेल असं तुम्हाला वाटतं? मागच्या वेळची जिल्हा परिषदेची परिस्थिती जर आपण बघितली तर राष्ट्रवादीचं जवळपास पूर्ण बहुमत होतं. काँग्रेसची त्यांनी मदत घेतली, पण सत्तेत सहभागी करून घेताना काँग्रेसला एखादं पदही त्यांना द्यावंसं वाटलं नाही. त्याची कारणं होती की जिल्हा परिषद ही पूर्णपणे राष्ट्रवादीच्या ताब्यात होती, त्यांना दुसऱ्याची गरज नव्हती. त्यावेळची राष्ट्रवादी ही अखंड होती. त्याचं नेतृत्व विजयसिंह मोती पाटील, माढ्याचे आमदार बबनदादा, दिलीप सोपल हे एकत्रितपणे सामूहिक नेतृत्व त्या काळात राष्ट्रवादीचं होतं. पंत परिचारक हे राष्ट्रवादीचे प्रमुख नेत्यामध्ये होते. पण नंतरच्या काळामध्ये म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यात जिल्हा परिषदेच्या राजकारणावरून बरेचसे मतभेद सुरू झाले. त्याची परिणती अशी झाली की मध्यंतरीच्या काळामध्ये जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये जवळपास सर्वच तालुक्यामध्ये बऱ्यापैकी उभी फूट पडली. आणि हे तरुण नेतृत्व होतं राष्ट्रवादीमधलं, ते तरुण नेतृत्व एका बाजूला आणि राष्ट्रवादीचे जुने नेते दुसऱ्या बाजूला. आणि या सगळ्या याचा परिणाम असा झाला की जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले. आणि राष्ट्रवादीमध्ये जी निवडणूक झाली उपाध्यक्षपदाची, त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला. ही गोष्ट राष्ट्रवादीच्या दृष्टीनं बॅकफुटून येणारी होती. नंतरच्या काळामध्ये काँग्रेसची मदत घेऊन राष्ट्रवादीनं बऱ्यापैकी कारभार केला. दिलीप सोपलच्या राजकारणात किंवा राजाभाऊच्या राजकारणाचेही परिणाम जिल्हा परिषदेच्या राजकारणात घडले. सेनेतून ते निवडून आलेले सदस्य काँग्रेसमध्ये आले, काँग्रेसमधून परत आता सेनेत गेले. त्यामुळे ही सगळी परिस्थिती जर बघितली तर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीची जी पूर्वीची स्थिती होती ती आज राहिलेली दिसत नाही. आज जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पंढरपूर विभाग याच्यामध्ये अकलूज आहे, माळशिरस आहे, तिथं राष्ट्रवादीची 11 जिल्हा परिषद सदस्य आहेत, ती निर्णायक असतात. माढ्याची दुसरी आणि बार्शी या 3 तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं फार मोठं वर्चस्व आहे. तिथली परिस्थिती तशी सांगता येत नाही. तिथेही 2-2 गट आता आपल्याला दिसून येतात. आणि इकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे दक्षिणमध्ये 2 सदस्य होते, ते यावेळेला दक्षिणमध्ये राष्ट्रवादी कुठेच दिसत नाहीये. अक्कलकोट तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची वाताहत झालेली आहे. राष्ट्रवादीला एकही जागा मिळेल असं वाटत नाही. तिथे तर पदाधिकारी दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीची आजची स्थिती तशी दयनीय वाटते. या तुलनेमध्ये जर बघितलं तर काँग्रेसची परिस्थिती जरा बऱ्यापैकी सुधारलेली दिसते. मागच्या जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसचे 22 सदस्य होते. त्यातले राजा राऊतांचे 5 सदस्य जर आपण बाजूला केले तर किमान 17 सदस्य. ही जी संख्या आहे ती काँग्रेस टिकवेल असं वाटतं. आणि याच्या तुलनेमध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यामध्ये घट होईल. जे नवीन राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले नवीन नेतृत्व आहे ते भाजपाच्या साथीनं काही अपक्ष म्हणून काही वेळ स्थानिक आघाडीच्या रूपानं ते जिल्हा परिषदेमध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे राष्ट्रवादी जरा यावेळच्या याच्यामध्ये निवडणुकीमध्ये बॅकफुटवर गेलेली दिसेल असं मला वाटतं. आता खरंच काय नारायण चव्हाण यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी खूप बॅकफुटला गेलेली आहे आणि ती वस्तुस्थिती सध्याची त्यांनी राजकीय विश्लेषण खूप चांगलं केलं. आता तुम्ही सांगा की तुम्ही ज्यावेळेस बाहेर फिरत असताना किंवा तुमच्या निदर्शनात सध्या भाजपा हा शहरातला पक्ष म्हणून ओळखला जायचा. मग भाजप आणि शिवसेनेला थोडंफार ग्रामीणमध्ये स्थान होतं, परंतु भाजपाला कुठल्याही पद्धतीचं ग्रामीणमध्ये आजपर्यंत या पक्षाला कसलं स्थान मिळालेलं नव्हतं. यावेळी निश्चित मिळेल असं वाटतं तुम्हाला? हा, निश्चितच वाटतं. कारण सध्याच्या जिल्हा परिषदेमध्ये एकूण 68 सदस्य आहेत. त्यापैकी भाजप आणि शिवसेना या चिन्हावरती निवडून आलेला एकही सदस्य जिल्हा परिषदेमध्ये सध्या नाहीये. या मागच्या टर्ममध्ये पण 2 सदस्य होते, 2 ते 3 सदस्य असतील. पण हे चित्र आताच्या काळात बदललेलं आहे.
जे भाजपकडे येणार, म्हणजे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा लढवणारा भाजप हा जिल्हा परिषदेतला पहिला पक्ष ठरलेला आहे. ते 51 पेक्षा जास्त जागा भाजप लढवतोय आणि जवळपास पंचायत समिती गणातल्या तो जवळपास 132 पेक्षा जास्त जागा लढवतोय. चिन्हावरती लढवतोय. एवढं लढवणारा पहिला भाजप हा पक्ष सध्या अलीकडच्या काळात ठरलेला आहे. पूर्वीच्या काळात भाजपचे चांगले दिवस होते, ज्या काळात रामहरी रुपनर सध्या जे काँग्रेसचे आमदार आहेत त्यावेळेस ते भाजपमध्ये होते आणि जिल्हा परिषदेचे काम पाहायचे. नंतर माजी सुभाष पाटील होते, संजीवनी पाटील होते. या काळात जी भाजपची ताकद होती, म्हणजे ती संख्या जरी कमी असली पण ते जे बोलायला उभा राहायचे, नंतर ते ज्या पद्धतीने प्रश्नांची चिरफाड करायची आणि प्रश्नांसंदर्भातली नागरी प्रश्नांसंदर्भात बोलायचे, ग्रामीण प्रश्नांसंदर्भात, तो प्रश्न जे आहे त्या अलीकडच्या काळात कमी होत गेला आहे. म्हणजे मागच्या टर्ममध्ये पण आम्ही पाहिलेला आहे तो. या काळात तर जिल्हा परिषदेमध्ये एकही भाजप शिवसेनेचा सदस्य नाहीये. पण सध्याच्या काळामध्ये भाजपकडे येणाऱ्या उमेदवारांची संख्या, म्हणजे मागणी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची संख्या वाढलेली आहे. हे पाहत असतात हे चित्र पाहिल्यानंतर असं वाटतं की वेगळीच आहे. आणि आता सध्या 68 पैकी एक तर सदस्य भाजपचं निवडून पण आलेला आहे. एक गोपाळपूरचा जो सदस्य आहे तो बिनविरोध निवडून पण आलेला आहे. हे सगळं बघता आणि सुरुवात पण केली, म्हणजे कमळाची सुरुवात पण झालेली आहे जिल्ह्यामध्ये. हे पाहत असतात आणि राष्ट्रवादीने जे आहे, आकाशी चव्हाण सरांनी सांगितलं ते योग्य सांगितलं त्यांनी, जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीमध्ये जे आहे ते दोन वेगवेगळे गट झाले, त्यांच्या अंतर्गत मतभेद आहेत आणि ते एकमेकाला पॅचअप करण्याचा प्रयत्नच केला नाही. ज्या नंतर विधान परिषद निवडणूक झाली त्यामध्ये तर आणखीच मतभेद त्यांचे वाढतच गेलेले. ह्याची जी परिणिती आहे ती आता येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिसून येईल. आता तुम्ही याला जोडूनच एक असं आहे की ही जी राष्ट्रवादीमधली परिस्थिती निर्माण झाली त्याचाच नेमका फायदा भाजपने उचललेला आहे. आणि राष्ट्रवादीमधल्या फुटीरांना हाताला धरून भाजपने ग्रामीण भागात आपला दम बसवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी होताना दिसतोय. एकंदरीत आता माढ्यातली जर परिस्थिती तुम्ही बघितली तर संजय मामा यांनी अचानक युटर्न घेतलेला आहे. त्यांनी कमळाच्या चिन्हाला म्हणजे डावललेला आहे आणि आपले बंधू राष्ट्रवादीचे आमदार भवनदादा यांना सोबत घेऊन तिथली माढ्याची व्यूहरचना आखलेली आहे. आणि बार्शीतलं बघितलं तर राजेंद्र राऊत पूर्ण भाजपमध्ये गेले, त्यामुळे भाजप तिथं आता स्ट्रॉंग झालेला आहे. एकूण राष्ट्रवादीची अशा पद्धतीने जी खातेफोड झाली अथवा जे फुटी बाहेर पडले त्यांना हाताला धरून भाजप ग्रामीण भागात स्ट्रॉंग होते. जिल्ह्यामध्ये बालेकिल्ला असलेला म्हणजे जिल्हा ग्रामीण भाग जो राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आज नावाला म्हणजे त्या बालेकिल्ल्याचे काय अवशेष म्हणून सांगता येतील ते माढा, थोडा बहुत माळशिरस. पण नंतरचा जो परिसर आहे करमाळावरती तर ते आपल्याला शोधावं लागणार आहे हे खरोखरच आहे का बालेकिल्ला म्हणून. इतकी वाईट परिस्थिती आहे. मंगळवेढा जाणार, मोहोळमध्ये अवघड परिस्थिती आहे. राजन पाटील तिथं एकाकी झुंज देत आहेत. पंढरपूर तर तिथं शून्यच आहे. बार्शीमध्ये कठीण परिस्थिती आहे. तिथं गटबाजीच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजाराव बाजी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीसाठी होप्स आहेत किंवा तिथं जिवंत झरा आहे असं कुठं मला वाटत नाही. आणि ह्याला सर्व कारण जे आहे ते राष्ट्रवादीच आहे. राष्ट्रवादी मधली जो अजित पवार गट की ज्यांनी हे सर्व केलं. मला तर असं वाटतं की भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी अजित पवारांची बी टीम सोलापूर जिल्ह्यातील ती कार्यरत आहे. आणि ह्याचं सर्वस्वी जे काय गेल्या 8-9 वर्षापासून जे घडामोडी राष्ट्रवादी अंतर्गत झाली की जिल्हा परिषदेतला सभापती पाडणं, विधान परिषद निवडणुकीमध्ये पक्षाचा पराभव करणं, त्याच्याविरुद्ध म्हणजे ज्यांनी कारवाई केल्या त्यांच्यावर कारवाई न करता केवळ त्यांना लहान मुलासारखं राबवणं, प्रत्यक्षामध्ये परिणाम साधेल अशी कारवाई केली गेली नाही. आणि एक प्रकारे राष्ट्रवादीमधले जी काही शीतयुद्ध किंवा उघडच युद्ध असं सुरू झालेलं आहे. त्यामुळे एकमेकाला हाणामाऱ्या करण्यामध्येच हे सर्व स्वतःची सत्ता इथं घालून बसण्याची शक्यता. मोहिते पाटलांचं वर्चस्व जिल्ह्यावरचं कमी करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातल्याच लोकांनी अंतर्गत वादातून सोलापूर जिल्ह्याचं नुकसान करून घेतलं. जिल्ह्याचं झालं का राष्ट्रवादीचं झालं? जिल्ह्याचं झालं, राष्ट्रवादीचं झालं, पण त्यापेक्षाही जास्त जिल्ह्याचं नुकसान झालं. जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर जो मागच्या काळात जो विकास होत होता जिल्ह्याचा तो कुठेही आता होताना दिसत नाही. परिस्थिती नेमकी वेगळी उलटी आहे. खच्चीकरण तुम्ही व्यक्तीचं करायला गेलात पण जिल्ह्याच्या राष्ट्रवादी तर वाढलंच नाही, राष्ट्रवादी तर संपलं, पण उलट जिल्ह्याचाही विकास कुठला नाही. मला असं वाटतंय की याला मुजर साहेब म्हणले राष्ट्रवादीच कारणीभूत आहे. हे अगदी खरं आहे. त्याचं कारण असं वाटतं मला की राष्ट्रवादीमधले काही नेते मागच्या विधानसभा निवडणुकीला उभे राहिले, पक्षाच्या विरोधात अनेकांनी काम केलं, पण एक राष्ट्रवादी मधले जे मोठे नेते अजयदादा असतील, पवारसाहेब असतील, त्यांचा एक पक्षावर एक दबदबा होता. तर त्यांच्याकडून एक अपेक्षा होती की बाबा जे कोणी पक्षाच्या विरोधात काम करतायत त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित. साधी नोटीसही गेली नाही की अनेक जण विधानसभेची निवडणूक लढवले आणि ते राष्ट्रवादीचे नेते म्हणून सभागृहामध्ये काम करत होते.
पक्षामध्ये जो ढिलाई आली, चव्हाण सर, मूळ मुद्दा असा आहे की आता हे राष्ट्रवादीच्या ताब्यातली सत्ता जिल्हा परिषद ती हिसकावून भाजपकडे द्यायची. बस आता मुळात जर विचार केला, गेल्या 5 वर्षामध्ये राष्ट्रवादीची कागदोपत्री सत्ता होती. प्रत्यक्षामध्ये तिथं आता बीट सांभाळणारे कामतकर व्यवस्थित सांगू शकतील आमच्यापेक्षा. प्रत्यक्षामध्ये आज जे भाजपच्या हाती सत्ता सोपू इच्छितात तीच मंडळी गेल्या 5 वर्षात राष्ट्रवादीच्या कागदोपत्री औपचारिकरित्या ती सत्ता कारण जिल्हा परिषदेचं सांभाळत होते. म्हणजे दीपक साळुंके असतील त्याच्यामध्ये, जरी ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, आज त्यांचं कुठंच नाव गाव नाही. राष्ट्रवादीवर आरोप होत असताना त्याला उत्तर देत नाहीत ते जिल्हाध्यक्ष म्हणून. दुसरे परिचारक संजय शिंदे, हे सर्वजण मिळूनच जिल्हा परिषदेची धुरा सांभाळत होते. हो. गेल्या 5 वर्षात त्यांनी सांभाळलेली आहे. हो. ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये मोहिते पाटलांचा कुठं रोल दिसला नाही. हे सर्वच म्हणजे परिचारक, शिंदे, बागल हे सर्वजण करत होते. हे सर्व आज तीच मंडळी भाजपच्या ताब्यात ही सत्ता देऊ असं म्हणतात. हे सर्व कसं हास्यास्पद वाटतं. आणि पक्षश्रेष्ठी जी आहे राष्ट्रवादीची, त्याच्यामध्ये बघ्याची भूमिका हे जाणीवपूर्वक घेत आहेत का, हे असं सोपायचाच त्यांनी निर्णय घेतलाय कळा मार्ग. मुजावर साहेबांनी सांगितलं की राष्ट्रवादीचा जो एक गट आहे, जो एक गट होता, तोच गट असं काम करतोय की ही सत्ता, जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या हातात जावी अशा पद्धतीचं काम करतं. तिथं आपलं वर्चस्व निर्माण होतं. ती ह्या संदर्भात जाणवते. कारण जिल्हा परिषदेमध्ये 68 सदस्यांपैकी जवळपास 36 ते 38 सदस्य जे राष्ट्रवादीचे आहेत. सर्वसाधारण सभेमध्ये तेच सदस्य विरोधीची भूमिका बजावतात. म्हणजे सत्ताधारी जे डायसवर बसलेले जे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीचे, त्यांनाच त्यांचे सदस्य, त्यांच्याच पक्षाचे सदस्य त्यांनाच कोंडीत पकडतात, त्यांच्याच विरोधात प्रश्न उत्तर करतात. त्यांच्या नावाच्या ज्या संस्था असतील किंवा त्यांच्या संदर्भात जे त्यांनी काही निर्णय घेतले असतील, जे पार्टी मिटिंगमध्ये अगोदर निर्णय वेगळा आहे ते झाला असेल तो, आणि तोच निर्णय विरोधकांना सांगून स्वतःच त्या प्रश्नांसंदर्भात चर्चा घडवून आणायची आणि संदर्भात जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती आरोप करायचे. ते इथपर्यंत आरोप केले गेले की शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या प्रक्रियेमध्ये तर थेट इथपर्यंत आरोप झाले की तुम्ही पैसे घेऊन बदल्या करताय. हे कुणी करतात की सत्ताधारी सदस्यच करतात. नाही, पण तुम्ही आता म्हणला की बाबा त्यांनी त्यांच्यातल्या, मग एक लक्षात घ्या, जनतेचे प्रश्न मांडायचे मग कुणी? जनतेचे प्रश्न मांडण्यापेक्षा त्यांनी समोरासमोर याच ह्याच्यातल्या लोकांनी, म्हणजे ते त्यांच्या पक्षाचे असू दे, अन्य कुठल्या पक्षाचे असू दे, त्यांनी उलट त्यांची जनतेचीच बाजू मांडली पाहिजे आणि त्या संदर्भात तो प्रश्न सोडवला पाहिजे. बरोबर. मग प्रश्न मांडायचा कोणी? प्रश्न मांडत असताना त्यांनी जनतेचा प्रश्नाचा कळवळा आणला आहे काही प्रश्नांवरती. अत्यंत जणू काय की हेनाच अगदी दुष्काळाच्या प्रश्नासंदर्भातली चर्चा झाली. जिल्हा परिषदेने स्वतंत्र सर्वसाधारण सभा घेतली आणि जणू काय दुष्काळ संदर्भातले प्रश्न इतका कळवळा आणला, खूप चांगलं वाटलं की सगळ्यांना पाहताखिनी वाटलं की छान आहे. पण दुष्काळाच्या प्रश्नावरती चर्चा होण्याऐवजी वेगळ्याच प्रश्नांवरती चर्चा झाली. म्हणजे स्वतःच्या सोयीस्कर, बाबा बांधकामात तुम्ही हे पैसे दिले नाहीत आम्हाला, रस्त्याच्या कामांसाठी हे प्रश्न उपस्थित केले नाहीत तुम्ही आम्हाला, ह्या कामासंदर्भातले किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना संदर्भातल्या प्रश्नासंदर्भात आम्हाला केले असेल. दुष्काळाच्या प्रश्नासंदर्भात एवढी गांभीर्याने चर्चा होणं अपेक्षित असताना केवळ जे आपल्या अखत्यारीत निर्णय नाहीये की आम्हाला टँकर पाहिजेत, आम्हाला आमची आणेवारी कमी व्हायला पाहिजे, जे महसूल विभागाच्या ताब्यातले प्रश्न आहेत. जिल्हा परिषदेमध्ये सर्वसामान्य प्रश्न मांडू शकतो, मांडता येतात आहे, पण जे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतले विषय नाहीत अशा विषय आणून त्याच्यावरती स्फोटक चर्चा करणे आणि विषयांतर करणे ह्यातच धन्यता मांडली गेलेली आहे. हे अनेक जागेवर कामत कसं त्याच्यात दुरुस्ती करतो मी पुन्हा, म्हणजे ऍडच आहे. कसं आहे, आपण जे म्हणताय लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडणं हे लोकप्रतिनिधीचं कामच आहे, बरोबर आहे. परंतु इथं कसं आहे, पदाधिकाऱ्यांना, आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना इथं कसं आहे, अपेक्षित कुठं प्रशासनावर तुम्ही पकडा ना, लोकांच्या प्रश्नावर प्रशासनावर तुम्ही पकडलं पाहिजे. प्रशासन कुठं चुकतं, किती का निष्क्रिय आहे तिथे पकडलं पाहिजे. परंतु इथं जाणीवपूर्वक पदाधिकारी हे कसे बदनाम होतील, पदाधिकाऱ्यांच्या अंगावर कसं चिखल फेक होईल ह्याची जास्त काळजी घेतलेली आहे. आणि ह्याच्यातून पूर्णपणे राष्ट्रवादी अंतर्गत गटबाजी हे दिसून आली. म्हणजे राष्ट्रवादीच्या गटबाजीमुळे राष्ट्रवादी संपुष्टात याचा दुसरा फटका कसा बसला की पूर्वीपासून जिल्हा परिषदेवर जे राष्ट्रवादीचे नेते काम करत होते त्यांचं एक वचक होतं प्रशासनावर. या अंतर्गत भांडणामुळे प्रशासन इतकं ढेपाळलंय की जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याणमध्ये तुमचा वसतिगृह घोटाळा, शिक्षण विभागामध्ये समायोजनाच्या वेळेला गोंधळ, वीर रामजनाचा घोटाळा आणि असे अनेक घोटाळे झाले की प्रशासन स्वैर झालं आणि पदाधिकारी हे आपसातल्या भांडणात व्यस्त असल्यामुळं लोकांची कामं तर सोडा पण जिल्हा परिषद चालवणं पदाधिकाऱ्यांना तसं
अडचणीत होतं, पण त्याकडे लक्षात त्यांनी दिलं नाही. त्यामुळे लोकांची कामं खूप राहिली. तर लोकांनी कामं डिसेंबर एंड पर्यंत जिल्हा परिषदेचा एकूण खर्च 25% 25% पण जाणार ही वस्तूंची वस्तुस्थिती समजून येते की त्यांना लोकांच्या संदर्भातल्या कामांसंदर्भातल्या किती कळवळ आहे. 25% जर तुमचा सेसमेंट आणि तो राहिलेला जो निधी होता तो राहिलेला निधी लोकांच्या कामासाठी करण्यापेक्षा प्रत्येक सदस्यांना व्यक्तिगत विकासासाठी वाटून पाहिजे ह्यासाठी यांची आक्रमकता जास्त दिसून यायची. आणि लोकांच्या निधी मिळाला नाही, रस्ते मंजूर केले पण त्याला निधी दिला नाही. निवडणुकीच्या समोर म्हणजे बलवान सदस्य होते ते आपल्या भागाकडे निधी खेचून मिळण्यात व्यस्त होते, त्यामुळे प्रशासनाने त्याचा वेगळा फायदा उचलला. आणि विकास निधी या गोंडस नावाखाली तो निधी आपल्याकडे वाटून घेतला गेला त्यांनी आपापल्या सगळ्या सदस्यांनी वाटून घेतला. पण तो जो निधी होता तो सर्वसामान्य नागरिकांसाठीच होता, वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठीचा निधी होता. तो निधी त्या लाभार्थ्यांपर्यंत गेलाच नाही. मग सदस्यांनी ठरवलं की आमच्या भागामध्ये रस्ते पाहिजेत, आमच्या भागामध्ये गटारी करायच्या हे त्यांनीच ठरवायचा हा प्रश्न. सर्वसामान्यांसाठी काय होतं योजना, जी सायकल कोळपा असेल किंवा महिलांसाठी शिलाई मशीन असेल त्या संदर्भात तो निधी होता तो त्यांच्यापर्यंत मिळालाच नाही. निधी मिळाला तो वैयक्तिक विकासासाठी घेतला आणि आपापल्या मतदारसंघात कामं करून घेते येते. आणि ते कामं कशी होती की सदस्यांनी सुचवत ती कामं आणि त्याच्यावर कंट्रोलिंग केलं तर त्यांचा सदस्य एखादा पदाधिकारी अशा पद्धतीने जरी कामं होत गेली तर लोकांसाठी कोणी मांडणार प्रश्न. लोकप्रतिनिधीचं हे कर्तव्य होतं, त्यांच्या हक्कापासून ते दुरावलं गेले या निमित्ताने दिसून येतं. बळीचं कान पिळी अशी परिस्थिती जिल्हा परिषदेमध्ये होती. बरोबर आहे. ताकदवान आहे. आताच्या आपण निवडणुकीच्या संदर्भात त्याच विषयावर आता झालेलं पूर्वीचं ते सगळे प्रभागातल्या बरोबर. आता मला सोलापूर शहरातल्या संदर्भात या दोघांना प्रश्न विचारायचा आहे. आता जो प्रभाग केला, पूर्वी वार्ड होता, त्याच्यानंतर 2 वार्ड एकत्र करून एक प्रभाग केला होता. आता डायरेक्ट जवळपास 4 वार्ड एकत्र करून एक प्रभाग केलेला आहे. याचा फटका नेमका कोणाला बसेल असं वाटतं तुम्हाला? नाही, कसं आहे याच्यामध्ये का नाही, जिसकी लाठी उसकी भैंस म्हणण्यासारखा प्रकार आहे. भाजपची सत्ता आली, भाजपने त्यांच्या सोयीच्या दृष्टीने 4चा प्रभाग केला, कारण त्यांना माहित आहे कमळाची लाट आहे. पॅनल राहिलं तर 4 पॅनल निवडून येऊ शकतं, हा हिशोब घालून त्यांनी केलं. पण प्रत्यक्षात यामध्ये विकास होताना प्रचंड अडचणी येणार आहे. 30-30 हजार मतदान असलेला प्रभाग आहे, एकूण मोठ्याच्या मोठा प्रभाग झालेला आहे. आणि तुम्ही कुठल्या नगरसेवक 4 पैकी कुठल्या जबाबदार धरणार, इथं काम नाही झालं, इथं काम नाही झालं, ही परिस्थिती उद्भवणार आहे. शहराचा विकास तर पहिलेच रखडलेला आहे. आता भाजपचे मुख्यमंत्री कालच सोलापुरात होते, 2 दिवसाखाली 1000 कोटी रुपये देऊ असं सांगितलं, पण त्यांनीच 15-20 दिवस महिन्यापूर्वी 19 कोटीची कामं वाढवून ठेवली होती. काँग्रेसची सत्ता येते त्यामुळे तसे हे राजकारण सुद्धा पुढच्या काळात नजीकच्या काळात बघत आहे. जर का काँग्रेसची सत्ता परत कायम राहिली, भाजपाची काँग्रेसची सत्ता जर परत महापालिकेत राहिली हो तर पुढे 5 वर्ष हे जेव्हा भाजपचं सरकार महाराष्ट्रात राज्यात असेल त्यावेळेस असे कुरगुड्या होणार आहेत परत. एकूण जर सगळा ह्या प्रभागाचा जर सगळा गोंधळ पाहता, प्रभागाचे फायदा हा भाजपला काही प्रमाणात होईल, पण प्रत्यक्षात शहराचा विकास मात्र खुंटणार. नाही, आता तुम्ही म्हणताय की बाबा अशा पद्धतीचा विकासाला म्हणजे विकास खुंटतोय या प्रभाग रचनेमुळे. मग या संदर्भात सोलापूर शहरातला असेल, जिल्ह्यातला असेल किंवा महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अशीच प्रभाग रचना झालेली असेल, फक्त सोलापूरची झालेली नसेल. मग एवढ्या लोकांमध्ये एकही असा जागृत नागरिक नाही निघाला की जेणेकरून ह्या प्रभाग रचनेमुळे अशा पद्धतीचा विकास खुंटू शकतोय. ही बाबा हायकोर्टाला किंवा त्याच्या संदर्भात एखादी प्रयत्न झालेले आहेत. हो. बाईच्या लोकांनी त्याला विरोध केला. अजून निकाल आलेला नाही त्याचा. ते प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. पण तोपर्यंत कसं आहे, आपल्या इथल्या न्यायपालिकेचं जोपर्यंत निकाल येईल तोपर्यंत निवडणुका झाल्या असतील, सगळं पुढचं मार्गी लागलेलं असेल, हा विषय तर त्या दृष्टीने गौणच ठेवतो सध्या. पण प्रभागाच्या दृष्टीने तुम्ही जर म्हणत असाल तर प्रत्यक्ष मोठ्या प्रभागाचं नुकसान असं होणार आहे की ह्या अ ब क ड 4 त्या प्रत्येक आपल्या नगरसेवक जर का समजा 2 इंच नगरसेवक आले, सत्ताधाऱ्याचे 2 विरोधकाचे, तर अर्ध्या भागाचा विकास होणारच नाही का? मग हा सुद्धा मुद्दा येणार आहे तिथं. आणि जो सत्ताधारी नसेल त्याला निधी, आता सुद्धा जर आपण बघितलं मागच्या महापालिकेत सुद्धा समजा 1चा जरी वाढ झाला तरी विरोधकांना निधी किती मिळत होता, सत्ताधारी किती घेत होते, अथवा त्यापेक्षाही पदाधिकारी किती घेत होते. हा वाद आहे. विकासाच्या दृष्टीने पाहिलं तर हा वाद पुढेही जाऊन हा येणारच आहे प्रभागाच्या दृष्टीने. तुम्हाला काय वाटतं की यांनी म्हणजे प्रशांत मानेंचं म्हणत आहे की आता ह्या प्रभाग रचनेचा फटका इतर सर्व पक्षाला बसणार आहे, भाजपाला मात्र त्याचा फायदा होऊ शकतो. तुमचं काय मत? प्रभाग पद्धती ही आता पहिल्यांदाच आलेली नाहीये. 2002 साली त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी प्रभाग रचना
सर्वप्रथम अलीकडच्या काळात, म्हणजे तसं पूर्वी जर बघितलं की 40-50 वर्षापूर्वी प्रभाग सिस्टीम होती सोलापूर नगरपालिका असताना. परंतु नंतर अलीकडे 2002 साली पहिल्यांदा त्रिसदस्यीय प्रभाग सिस्टीम आली. परंतु त्यावेळी सामाजिक वातावरण वेगळं होतं. आता अलीकडे सामाजिक ध्रुवीकरण सुरू झालेलं आहे. सरळ सरळ भाजपला एक विशिष्ट विचारसरणीचा पक्ष म्हणून त्याला लाभ कसा मिळू शकेल अशा पद्धतीचा विचार करून भाजपने त्यांच्या सरकारने ही आखणी केलेली आहे. त्याचा फायदा ते घेऊ शकतात. आणि त्या तुलनेनं काँग्रेसला किंवा प्रस्थापित जे स्थानिक जे असतील दुसरे त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. आणि प्रशांतनी पण सांगितल्यासारखं गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. समजा एकाच पक्षाचे 4 नगरसेवक जरी आले तरी त्याच्यामध्ये तो भाग तिकडं त्या ह्यांच्याकडे दुसऱ्याकडे जावा, आमच्याकडे नको, तुम्ही आम्हाला मदत दिली नाहीत असं ते होऊ शकतं. पूर्वीचा त्रिसदस्यीय प्रभाग रचनेच्या काळात असा अनुभव आलेला आहे. एकाच पक्षाचे 3-3 नगरसेवक असून सुद्धा एक कोणी निष्क्रियच राहतो, नाही ते आम्ही त्यांना सांगितलंय, सर्व ते अमुक अमुक दादांना सांगितलंय, मामाला सांगितलंय, आमचा काय संबंध नाही, आम्ही फक्त तेवढं पुरतं आमचं होतं, असं ते उडवाउडवी होते आणि सक्रियता दाखवली जात नाही. आणि मग आता क्रॉस वोटिंग जर झालं तर आणखीन गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे आणि परिणामी शहराच्या विकासाला फटका बसलेला आहे. सोलापूरचा विकास जर बघितला तर अतिशय चिंतनीय बाब अशी आहे त्याच्यामध्ये की 50 वर्षे होऊन गेली सोलापूर महापालिका अस्तित्वात होऊन. आणि सोलापूर शहराची भौगोलिक सीमारेषा जर बघितली तब्बल 180 चौरस किलोमीटर क्षेत्राची आपली सोलापूर महापालिकेची हद्द आहे. म्हणजे राज्यामध्ये काही मोजक्या महापालिका आहेत त्याच्या बरोबरची ही भौगोलिक रचना आहे सोलापूरची. म्हणजे नाशिक आणि औरंगाबादची पण तेवढी रचना नाहीये. बरोबर आहे का? एवढी मोठी आपली रचना आहे, एवढी मोठी रचना आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये विकास मात्र सर्वात पिछाडीवर आहे. म्हणजे 180 चौरस किलोमीटर ची भौगोलिक रचना असलेल्या सोलापूर शहराचं विकासाचं चित्र मात्र अतिशय उलट आहे. आणि मुख्य म्हणजे इथं काही कार्यसंस्कृतीच नाहीये. म्हणजे अगदी महापालिकेच्या कर्मचाऱ्यापासून तुम्ही बघा तिथं कार्यसंस्कृती नाहीये, नकारात्मक भावना आहे. म्हणजे काम करायचं म्हणलं की ते आटापिटा होतात. मग तिथं कामगारांच्या संघटना आल्या, तिथं मूळ त्यांची प्रवृत्ती आली. आणि सोलापूर शहराच्या नागरिकांची पण कार्यसंस्कृती इथं म्हणजे होयबा मांडण्याची किंवा एका मागं लागायची जागरूकता इथं सोलापूर शहरामध्ये नाहीये विकास प्रश्नावर. आणि एवढं मोठं कार्य हे असताना उत्पन्नाचं साधनच नाहीये. विकास होणार कसा हा प्रश्न आहे. उत्पन्नाचं साधनच नाहीये, वाढवण्यासाठी काय प्रयत्न होत नाहीत आणि कोणी काय म्हणत नाही. चाललेलं आहे प्लस जय जय करत निघालेला आहे असा प्रश्न. मग काय अवस्था होईल भविष्यामध्ये जर हद्दवाढ भाग होऊन 24 वर्ष झाली. 24 वर्षात साधी ड्रेनेज लाईन सुद्धा महापालिकेला हद्दवाढ. आणि विशेष म्हणजे हद्दवाढच्या मोठ्या प्रमाणातून कर संकलन जे होतं ते हद्दवाढ मधून होतं. 100% कर तरी सुद्धा सोयी सुविधा तेवढ्या प्रमाणात पोहोचलेल्या नाहीयेत. ह्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे इथल्या राजकीय लोकांना विजन नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही पुढचा फ्युचरचा ज्यावेळेस प्लॅन करता त्यावेळेस काही आपण सांगतो पाणी सोलापूरला आणलं ते चांगलंच झालं. बाकीच्या जिल्ह्यात तालुक्या जिल्ह्याच्या मानाने आपल्याला पाणी मिळतंय, पाणी आहे, पण उपलब्ध पाणी सुद्धा महापालिका व्यवस्थित देऊ शकत नाही. ही सुद्धा तीच वस्तुस्थिती आहे. जर का नेत्यांनी आपल्या महापालिकेतल्या आपल्या पदाधिकाऱ्यांना आपण ज्यांना बसवले त्यांना काही जाब विचारले असते वेळीच तर ही परिस्थिती आली नसती. एकूण प्रशासन आणि पदाधिकारी जर का पाहिलं तर काय होतं, 2-2.5 वर्षाचा कालावधी मिळतो. त्या कालावधीत फक्त स्वतःचं कसं भलं करता येईल ह्याच्याकडे जातं. आणि ते अभिवृद्धी आहे की पक्ष तेवढी संधी देतात तेवढ्या वेळेत ते होणं गरजेचं असतं. आता यावेळेस काँग्रेसनी कित्येक जे 15-15 वर्ष 3-3 टर्म राहिले होते त्यांची तिकीटे यावेळेस काट केली आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली. आता मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. काय म्हणतो आता सध्या कसं आहे सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये सुशील कुमार शिंदेने महापालिकेची जबाबदारी कारभारी म्हणून कोठ्यांच्याकडे दिली होती. आता तेच कोठे आता काँग्रेसच्या विरोधात स्वच्छ प्रशासनाचा दावा वगैरे करतायत. नाही आता मला त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला की जेव्हा शिंदे आणि कोठे यांच्यामध्ये शीत युद्ध सुरू झालं तेव्हा आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रशांतजीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी काय केलं की सोलापूर सिटिझन फोरम नावाचं एक बिगर राजकीय व्यासपीठ तयार केलं होतं सोलापूर शहराच्या विकासाच्या प्रश्नावर.
मग त्याला विजन मिळेल, सोलापूर शहराच्या विकासासाठी एक चांगली दृष्टी मिळेल, आयडियाज नवीन नवीन येतील, परंतु ते आउट घटकेचं ठरलं. प्रणिती शिंदेंनी त्याचा पाठपुरावा, ते फोरम त्यांनी टिकवलं नाही आणि मग ते आमदार झाल्यानंतर त्यांना वेळ पण मिळाली नाही आणि सेकंड टर्म झाल्यानंतर पुन्हा पूर्ण त्याने ते मोकळं म्हणजे सोडूनच दिलं त्यांनी. म्हणजे त्याच्यामध्ये यतीन शाह होते, आणखीन बरेचशी काही तज्ज्ञ मंडळी होती त्याच्यामध्ये. ते जर फोरम टिकवलं असतं तर त्याच्या माध्यमातून महापालिकेच्या कारभारांवर एक प्रकारचा प्रेशर अंकुश राहिला राहिला असता असं आता ज्यावेळेस तिकीट वाटपाच्या वेळेस आपण बघितले उमेदवारांची कसा गोंधळ होत होता. आज सकाळी उमेदवार एका पक्षात, दुपारी दुसऱ्या पक्षात, तर संध्याकाळी तिसऱ्या पक्षामध्ये तो जाऊन तिकीट मिळवण्यासाठी जो धडपडत होता. अशी दुरावस्था, केविलवाणी अवस्था का व्हावी ह्या सर्व उमेदवारांची, असं तुम्हाला काय वाटतं? म्हणजे शहरात पण तशी झालेली अवस्था आहे आणि जिल्ह्यात पण. नाही, यामध्ये महत्वाचं की प्रत्येकाची वाढलेली महत्वाकांक्षा आहे, त्यातलं आहे ते प्रत्येकाचं वाटतं की मी एक 4-2 गोष्टी केल्या म्हणजे मी फार मोठा नेता झालो सामाजिक प्रत्येकाला. आणि सोशल मीडियातनं एक 2-4 गोष्टी केल्या, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून 4-2 गोष्टी केल्या आणि त्यावरती फोटो अपलोड केले की कुणी तर लगेच त्याला काय नेते वगैरे म्हणलं की त्याला लगेच अंगावरती मुठभर मास चढतं आणि तो लगेच नगरपालिका, आणि नगरपालिका झाल्या की लगेच तो आमदारकीचे स्वप्न बघतो. इथपर्यंत आपण स्वस्त झालोय का, याचा विचार आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ही प्रत्येकाला महत्वाकांक्षा वाढली, ही महत्वाकांक्षा असायलाच पाहिजे. हे अत्यंत म्हणजे प्रगतीचं लक्षणच आहे. पण महत्वाकांक्षा करत असताना आपले स्वतःची काही जे वैचारिक बैठक किती आहे, आपली कार्यसंस्कृती किती आहे, आपण प्रत्यक्षात फील्डवरती किती काम केलेलं आहे. 4 गोष्टी केल्या म्हणजे काय पूर्ण झालेलं नसतं. की यापूर्वीचं बघितले, जे आपले मोठे यशवंतराव चव्हाणांचं बघितलं किंवा वसंतदादा पाटलांचं बघितलं, त्यांची कार्यसंस्कृती, त्यांची कार्यशैली बघितली तर त्यांची पूर्ण हयात घातली त्यांनी समाजकारणामध्ये. त्यानंतर त्यांना पदं मिळाले आणि हित काल तो आला, काल 2 शाखा बांधल्या त्यांनी किंवा कुठल्या पक्ष संघटनांवर काम केलं की आज त्याला उमेदवारी पाहिजे म्हणेपर्यंत उमेदवारी नाही मिळाली की दुसरा तयार आहे. कारण ही जी आपल्याकडे प्रत्येकाची वाढलेली महत्वाकांक्षा आहे ते आहेच. ते झाल्यानंतर उमेदवारी मिळाली की लगेच पद पाहिजे. पद नाही मिळालं की पद मिळाल्यानंतर प्रत्येकाने काय केलं की राजकारण म्हणजे समाजकारण नाही बघितलं तर त्याला व्यवसायाचा अड्डा केलेला आहे. त्यातनं 4-2 पैसे कसे आपल्याला लागून येतील आणि आपलं कसं भागेल, आजचा दिवस कसा भागेल, रोजनिशीची मेळ घालण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे. आणि त्यातनं महत्वाकांक्षा चांगलीच आहे, मी अजूनही म्हणतो की चांगलीच आहे. पण त्या महत्वाकांक्षेला एक वैचारिक आणि एक सामाजिक व्यासपीठ नाहीये किंवा त्याच्या संदर्भात एक विचारधारा नाहीये आणि त्यामुळे हे प्रकार सुरू झालेले आहेत आपल्याकडे. पक्षीय मी बघा, आपण सुरुवातीला म्हणलं की पक्षापेक्षा नेते वरचढ ठरलंय, त्याचा हा परिणाम आहे. आपण त्याच्या अगदी गल्लीमध्ये सुद्धा बघा, तुम्ही पक्षामध्ये प्रवेश करतो परंतु प्रत्यक्षामध्ये त्या गल्लीतल्या दादाची का दादा असतो गल्लीतला, त्याच्या नावाचा विचार मंच, युवा मंच असं ते सुरू होतं. त्याचा वाढदिवस म्हणजे अलीकडे सर्वच पक्षामध्ये ही संस्कृती रुजलेली आहे, वाढदिवस साजरा करणे. त्यांचं समाजसेवा म्हणजे काय, वाढदिवस साजरा करणे. नाही, त्यांचं मत काय आहे, पक्षामध्ये किंवा सर्व राजकारणामध्ये एक व्यावसायिकता आली, त्यामुळं घरोघरी नेते तयार झाले. तेच म्हणतो मी, कितपत खरं व्यावसायिकता प्रत्येक पक्षात आली. मला असं एक अजून आहे की राजकारणी बेभरोशाचं बनलेलं आहे. कसं होतं पूर्वी होते का चव्हाण सर, की पक्षाचा जो काय प्रभाव पूर्वी असायचा त्या विचाराच्या माध्यमातून असेल, संस्काराच्या माध्यमातून असेल आणि ती निष्ठा पक्ष विचार असायचे, ते आता निष्ठा विचार सर्व आपण खुंटीला मांडलेलं आहे अलीकडे. आणि हवा वारा जसा फिरेल तसं ते लोक फिरतायत आणि त्याला काही देणं घेणं नाहीये त्याच्याशी. आणि हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत चाललेलं आहे. अगदी म्हणजे 80च्या काळामध्ये इंदिरा गांधीची सत्ता आल्यानंतर भजनलाल मंत्रिमंडळ हरियाणामध्ये अख्खं मंत्रिमंडळ ते विलिनीकरण केलं. ते आपण समजू शकू ते, परंतु पक्ष म्हणून त्यावेळी त्याचं ते अबाधित होतच काँग्रेसचं त्यावेळी. आता काय झालंय, या पक्षाला आपल्याला तिकीट मिळणार नाही, दुसरे पक्ष माझे दरवाजे खुले पर्याय म्हणून. पण आता काही नेत्यांकडनं पण एकमेकाची तिकीट कार्यकर्ते निष्ठेनं पण बरेचसे कार्यकर्ते काम करणारे आहेत, पण त्यांचीही तिकीट कापली गेली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी. मग जायचं नेते आपली सोय बघतात, गैरसोयीचा माणूस असला तर त्याचं तिकीट कापलं जातं आणि नेते पक्षाचं राजकारण सध्या एवढं खालच्या पातळीवर आहे. ह्या म्हणजे महत्वाचे 4 पक्ष आहेत. ह्या 4ही पक्षांनी निवडणुकीच्या पूर्वी युती आणि आघाडी ह्या करायच्या नावाच्या चर्चेखाली वेळ घालवला. दोन्ही म्हणजे प्रत्येकाने आपल्या एकमेकांच्या साथीदाराला गाफील ठेवून कशा पद्धतीने वेळ काढता येईल काढला. शेवटच्या क्षणीला युती आघाड्या तोडल्या आणि यांनी एकमेकाचे उमेदवार पळवापळवीपासून सगळा प्रकार केला. त्यातून बी फॉर्म वाटण्यात निवडणूक जाहीर झाली, महिना झालं,
तुमचे 15 दिवस चर्चा चालते तरी सुद्धा एकाही पक्षाकडे शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत उमेदवाराची अंतिम यादी फायनल नव्हती. प्रत्येक जण बी फॉर्म घेऊन धावत होता. आणि तो अशा प्रकार तिथं चालला होता की ह्याचा कसा कट होईल आणि त्याचा कसा कट होईल. तो त्याचा माणूस आहे एकाच पक्षातले, पण हा ह्याचा माणूस आहे तो त्याचा गटबाजीच्या कारणात 20-25 लोकांना तर उमेदवारी मिळतच नव्हती. पण ते 3 वाजून 5-10 मिनिटांनी आल्यावर सुद्धा आत आले, त्या एरियात आल्यामुळे त्यांचं ते पुढं मार्गी लागलं. पण त्यात सुद्धा काही लोकांना अपक्ष म्हणून व्हावं लागलं, काही लोकांना तिकीटं मिळाली नाहीत, काही लोकांना जाणीवपूर्वक बाजूला केलं गेलं. आणि ह्याचाच ह्या गटबाजीचा फटका यावेळेस ह्या तिकीट वाटपात मोठ्या प्रमाणात दिसून आला. आणि याला पक्षाचे नेतृत्व पण तेवढं जबाबदार आहे आणि ते कार्यकर्ते पण तेवढे जबाबदार आहे. म्हणजे आता कुठल्याही पद्धतीचं म्हणजे असे की पक्ष किंवा व्यक्ती, कार्यकर्ता, नेता अशी केविलवाणी आणि दुरावस्था काय इतकी बेकार परिस्थिती सध्या प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक उमेदवाराची झाल्याने दिसून येते. आता एक शेवटचा मी प्रश्न परत एकदा तुम्हा सगळ्यांनाच विचारतो. पैशाचं म्हणजे राजकारण हे पैशाशिवाय चालत नाही किंवा होऊ शकत नाही. आता प्रत्येक कुठल्याही प्रभागात जर आपण चर्चेला कुठल्याही उमेदवारापाशी गेलं तर तो पैशाशिवाय बोलत नाही. साहेब माझ्याकडे पैसे नाही येतो, जरा मला पैसे कमी पडू शकतील, नाहीतर निवडणुकीत सोयीचा शब्द यंत्रणा, आमच्याकडे यंत्रणा आली नाही. प्राधान्यानं ग्रामीण भागामध्ये तर तो परवडीचा शब्द आहे की आमच्याकडे अजून यंत्रणा आली. मग ह्याला काय कुठं कधी आळा बसणार? आता समजा कसा मग जनतेने उमेदवार कसा शोधायचा? आणि याचा दोष निवडणूक आयोगाचा आहे. एकमेव निवडणूक आयोग, पण TN शेषन ऐकतो, त्यांनी सगळं स्ट्रिक्ट केलं ऐकतो, पण प्रत्यक्षात निवडणूक आयोगाकडून कारवाई कितपत होते? नोटिसा दिल्या जातात काही ठिकाणात, पण कारवाई यंत्रणा तीच आहे ना, तीच यंत्रणा कारवाई करणारी, पण ती करत नाही. आताची परिस्थिती जर बघितली, महापालिकेची निवडणूक होते, महापालिकेचे निवडणूक प्रमुख कोण आहे सध्या? महापालिकेचे आयुक्त, जे मागच्या 2-2.5 वर्षापासून कार्यरत आहेत, ज्यांचा रोज नगरसेवकांशी संबंध आहे, रोज राजकीय पक्ष संपर्क आहे. असं जर व्यक्ती, पूर्वी कसं असायचं, ह्या महापालिकेचं त्या महापालिकेला बाहेरून येणारे, बाहेर राज्यातले अधिकारी येत होते, अशी परिस्थिती असायची. पण आता तुम्ही जर पाहिलं तर तशी परिस्थितीच नाही. आणि मग राजकीय पक्ष 3च्या नंतर सुद्धा बी फॉर्म कसे देऊ शकतात? प्रत्यक्ष हितसंबंध जपले जातात ते सगळे. निवडणुकीत पैसे वाटप करणं हे सगळ्याच पक्षांचं आता अलीकडे सर्रास होत आहे. पूर्वी थोडासा भाजप विचाराच्या याच्यावर पक्ष निवडणूक लढवायचा, एक काँग्रेसची मंडळी, राष्ट्रवादीची मंडळी पैसे वाटत होतं. पण आजची परिस्थिती आपल्याला माहिती ना, निवडणुकीवर उभं राहतानाच मुलाखती घेताना सक्षम आहे का तो आर्थिक? तो निवडून येण्याची त्याच्यामध्ये प्राधान्य पैशाला दिलं जातं. हो, किती खर्च करू शकतो? पैसे मागितलेले प्रकार. मी तर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक जणांना उमेदवारी देताना मी असं ऐकलंय की भाजपासारख्या पक्षामध्ये सुद्धा विचारलं जातं की तुम्ही किती खर्च करू शकता. खरं म्हणजे या पक्षाकडून अपेक्षा नव्हती. एक वेळा आम्ही समजू शकतो राष्ट्रवादीकडून किंवा काँग्रेसकडून विचारलं जातं, परंतु पैसे खर्च करणं याच्यावर जर उमेदवाराची निश्चिती होत असेल तर लोकांच्याकडून अपेक्षा काय करायच्या? या पक्षाकडून अपेक्षा नव्हतं, त्या पक्षात आलेच तिकडून, येणारच कुठून आलेत हे पण महत्वाचं आहे. ज्या पक्षाने ज्यांनी अगोदर जे काय केलं असेल, ज्यांनी पैशाचं वाटप केलं असेल, पैशाचे प्रकार केले असेल, तेच लोक आज इकडे येऊन बसलेत. तर त्यांचा ते विचार लोकांमध्ये मांडून सामाजिक काम करणारी जी माणसं आहेत ना, ती प्रत्येक पक्षातून कमी केवळ पैसाच नाही, यासाठी चांगली माणसं कुठल्याही पक्षात मिळत नाही. पण हे पैसेवाले माणसं इकडून तिकडे जातात, तिकीट मिळवतात. मी 10 लाख खर्च करत असेल तर तुम्ही 25 लाख असाल तर मला बाजूला हटवलं जातं आणि 25 लाखाचा माणूस तिथं येतो. त्याच्यामुळे होतं काय की राजकारणामध्ये सर्वात मुख्य गोष्ट काय असेल तर ती पैसा नाही. पण भाजपची महत्वाकांक्षा प्रचंड वाढताना दिसते. केन प्रकारे, कुठल्याही प्रकारे सत्तेसाठी काही आता तुम्ही जर पाहिलं तर सगळीकडे भांडणं चालू आहे. पण आपल्या उत्तर तालुक्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली, ती आघाडी झाली. म्हणजे ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येणार. राजांना पहिला प्रयोग करून बघितलं, जिथं ज्यांना म्हणजे त्यांना कुठं एंट्री पाहिजे भाजपला, तिथं कशा प्रकारे एंट्री मिळेल आणि मग नंतर एंट्री देणाऱ्याचं काय होतं हे नंतर आपण पण पाहतोय. सध्या शिवसेनेला सुद्धा आता विकासावरती गप्पा ह्यातनं होऊ शकतं. पण एकच आशा, शेवटची एकच आशा आहे, जोपर्यंत मतदार जागरूक होत नाहीये तोपर्यंत परिवर्तन नाही. कसं आहे, हे आपली भाबडी कल्पना संकल्पना आहे. कामतकर आज काय झालंय,
आपण आतापर्यंत कसं होतं, उडदा माझी काळे गोरे, काळे पण असायचे गोरे पण असायचे. आज गोरे नाहीतच, नाही. सर्वच काळे आहेत. अगदी बरोबर. काय करणार मतदार, हतबल आहे मतदार, पर्यायच नाहीये. काय काय करणार. पर्याय, ऑप्शन काय? दुसरी बाजू मतदाराची पण तशीच आहे. आज बघा, मतदार सुद्धा केवळ पैशावाला उमेदवाराचं स्वागत केलं जातं. भाजपकडे पर्याय म्हणून नाही बघितलं का जातं. ना, कसं आहे, पैसाच लागत नाही, त्याला मसल पॉवर पण लागते आज. आणि ते भाजपला ते महत्व कळलेलं आहे. म्हणून ते गुंडांचा अगदी भरती, म्हणजे पोलीस भरती, लष्कर भरती करावी, त्याप्रमाणे गुंडांची, गुन्हेगारांची भरती. एकीकडे म्हणायचं भूक, भय, भ्रष्टाचार आम्ही कमी करू म्हणायचं. कसला हे भय कमी होणार आहे का, कमी होणार आहे काय? गुंड घेऊन स्वच्छ करून समर्थन पण केलं जातं. स्वच्छ करून काँग्रेसवाल्यांनी समर्थन कधी केलं नाही. गुपचूप त्यांचं चालू होतं. लोकांकडे दुर्लक्ष करून ते पप्पू कलानी असतील, भाई ठाकूर असतील, त्यांच्याकडे ते करायचे आणि हेच भाजपने आरोप करायचे. परंतु आता भाजप उघडपणे समर्थन करताय, कबुली नाही, समर्थन करताय, आम्ही करतोय, हे योग्य आहे. आम्हाला ते पांडव, पुन्हा स्वतःला पांडव म्हणून घेतात सुद्धा. ते काय अवघड आहे. आणि मसल पॉवर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात वाढवलं आणि त्यामुळं सामाजिक चित्र पुढचं बाहेर नाही, ह्याच्यातून यादवी मोदी लाटेमुळं यादी मतदारांना, लोकांना गृहीत सामाजिक धरायचा एक मोठ्या प्रमाणात चालू आहे. सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात आहे पुढच्या काळामध्ये. हे असं जर ह्या लोक, म्हणजे गुन्हेगारांचं आणि 2 नंबर धंदेवाल्यांचं जर उदात्तीकरण आपण करीत असू तर असेल तर त्याला सामाजिक सुव्यवस्था फार वाट बिघडण्याची वाट शक्यता लागणार. आता आता आपल्याला, इव्हेंट मॅनेजमेंटवर चाललं निवडणूक सध्या. आता त्यात एक आणखी एक होतं की नवीन मतदारांची जी अपेक्षा आहे. आजच मी एका पक्षाचा जाहीरनामा बघितला जिल्हा परिषद संदर्भात. ज्या गावामध्ये नियमित पाणी मिळू शकत नाही, त्या गावातल्या जाहीरनाम्यामध्ये असं होतं की आमचं गाव वायफाय युक्त करू. ही जर ग्रामीण भागातली जर जाहीरनाम्यातली अपेक्षा असेल आणि असे जर मतदार लोकप्रतिनिधी देत असतील, ज्या गावाला व्यवस्थित पाणी मिळत नाहीये, ज्या गावाला चेष्टा करतात असं वाटत नाही. अगदी मतदारांना सांगितलं जातं की आपलं गाव वायफाय युक्त करू. ज्या गावामध्ये तुम्हाला पाणी मिळत नाही, पाणी वायफाय देतो, वायफाय देतो, अशा संकल्पना असतात. मतदाराची अशी आणि चेष्टा- ऑक्टोबरमध्ये आजचं उदाहरण आहे. आजचं तिथलं जाहीरनामा आहे. कसं आहे ह्याच्यात, विकासाच्या प्रश्नावर निवडणुका होतच नाहीत. मग नेमक्या कोणत्या हे प्रश्नावर? निदर्शन आहे. तर आज सुद्धा दांडगाई, पाणी, रस्ते या हे ग्रामीण भागातले प्रश्न एवढे गंभीर आहेत की अनेक गावांना जायला रस्ते नाहीत. सोशल मीडियाचा एवढा मोठा हे असताना सुद्धा लोक तक्रारी करतात. परंतु आमच्या निवडणुकात पाण्यावर होतात. आजही ती स्थिती. आजही पाण्यावर होतात. काही आमदारांच्या बोलण्यात असं येतं की जर का जास्त कामं केली तर पडतं. त्यामुळे जास्त विकास कामं करायची नाही. जे काही थोडं करणार आहे तीच रेटून सांगायचं, जास्त सांगायचं. आणि आता मोदी स्टाईल म्हणजे एक मार्केटिंगची स्टाईल असं संबोधलं जातं. आणि म्हणजे बोलता बोलता आमदार स्वतः म्हणतायत आभासी निर्माण करायचं आणि निवडणुका जिंकायच्या. 5 वर्ष चालत. आता मध्यंतरी एक सोपल साहेबांची क्लिप सोशल मीडियावर फिरत होती. ते 15 वर्ष आमदार असताना 15 ते कसं लोकांना पाण्याची पहिल्या 5 वर्षात मी ते पाण्याचा नळ दाखवला, दुसऱ्या 5 वर्षात ते तलाव तयार केला. हे मजेशीर किस्सा आहे की जर का म्हणजे अशा राजकीय लोक वागत असतील तर जे सांगितलं ना ते सगळीकडेच आहे. तो प्रकार आहे. ठीक आहे. आपला वेळ संपत आलेला आहे. एक 2 मिनिटात मतदारांना एक कशा पद्धतीनं तुम्ही आव्हान करा? मतदारांचं जे आहे की चित्र बदललेलं आहे. मतदारांनी सध्याच्या युवकांनी सोशल मीडियावरती आपला वेळ वाया घालवण्याच्या ऐवजी जर खऱ्यापणाने जे चांगले काम करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे बघण्याची गरज आहे. जरा सोशल मीडियात खाली घातलेली मान जरा वर करून आपल्या अवतीभोवती जे काही चाललेलं आहे ते सोशल मीडियात न बघता प्रत्यक्ष खुल्या नजरेने बघावं. आणि आपल्या अवतीभोवती जे चांगल्या स्वच्छ प्रतिमेचा, ज्याची बॅकग्राऊंड चांगली आहे, ज्यांनी आजपर्यंत कुठलेही चुकीचे कामं केलेले नाहीत, अशा उमेदवारांनी निवडावं. अन्यथा आपल्याकडे निवडणूक आयोगाने नोटा नावाचा पर्याय पण दिलेला आहे. त्याचाही तुम्ही वापर करा जर तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तो उमेदवार. अन्यथा नोटाचा वापर प्रत्येक ठिकाणीच करावा असं नाही. जर आपल्याला आपल्या निकषामध्ये, आपल्या तत्वामध्ये बसणारा उमेदवार नसेल तर त्याचा वापर करावा आणि चांगलं काम करणाऱ्या, चांगला समाजकारणाची आवड असणाऱ्या अशा उमेदवारांनी निवडून द्यावं. तुम्हाला काय वाटतं? मतदारांनी सर्वप्रथम तर 100% मतदान केलं पाहिजे. मतदानासाठी बाहेर पडलं पाहिजे. यावेळेस तर प्रभाग पद्धतीमध्ये 4 मतं टाकायची एका मतदाराला. तर त्यांनी 4चे 4 मतं टाकली पाहिजेत. मतं टाकताना उमेदवार कसा आहे, तो शिकलेला आहे, त्याचं वर्तणूक काय, ते बॅकग्राऊंड काय, हे जर मतदारांनी थोडंही पाहिलं आणि कुठल्याही आमिषाला न बळी पडता
स्वतःची सद्विवेक बुद्धी वापरून जर त्यांनी मतदान केलं तर कुठंतरी सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने खरं तर मतदार काहीतरी पाऊल उचलत आहेत असं वाटेल. आणि मतदारांना हेच आव्हान असेल की त्यांनी मतदान करावं आणि तेही नीट डोळसपणे करावं. तुम्ही काय सांगाल शेवटी मतदारांना? निवडणूक म्हटलं तर पैसा आणि गुंडगिरी आणि जातीपातीचं विचार आलं. ह्या सर्व गोष्टी टाळून पैसा, गुन्हेगारी आणि आपला समाज ह्या गोष्टी टाळून गुणवत्तेच्या निकषावर मी पूर्ण असं धुतल्या तांदळासारखं म्हणणार नाही. दगड असतील, कोणी वीट असतील, तर वीट कोण आहे त्याचा विचार करून ते विटेला त्यांनी मतदान करावं. मी अगदी पूर्ण स्वच्छ, म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये स्वच्छ माणूस निवडून येणं पण अवघड आहे, इतकी व्यवस्था वाईट आहे. तर त्यापेक्षा कमीत कमी चांगल्या माणसाला आपण निवडून द्यावं आणि मतदानचा हक्क पुरेपूर त्यांनी बजवावा. जिथं असतील तिथून त्यांनी तर ते येऊन आवर्जून मतदान करावं असं मी विनंती करतो. तुम्ही काय सांगा? मला असं वाटतं की नव्या पिढीनं ह्या सगळ्या परिस्थितीची माहिती घेऊन कुणालाही मतदान न करता जो समाजातले प्रश्न जाणतो, आपल्या परिसरातली माहिती ज्याला आहे, विकासाची ज्याला जाण आहे आणि लोकांच्या समस्या समजावून घेऊन काही वेगळं घडवण्याची त्याची कुवत आहे, अशा माणसाला मतदान करावं, निर्भयपणे मतदान करावं. मतदान हे पवित्र आहे. मतदान टाळणं म्हणजे आपण आपल्या मिळालेल्या अधिकाराचा दुरुपयोग करणं किंवा तो अधिकार टाळणं असं होतं. तर मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करीन की निवडणुकीत मतदान करणं, जितकं बोलतो आपण तितकं मतदानासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर येत नाही. आपण उत्स्फूर्तपणे बाहेर यावं आणि मतदान करावं की ज्यामधून आपली लोकशाही अधिक बळकट करता येईल, एवढंच मला वाटतं. नाही, हा 5 वर्षानंतर एकदा मिळणारा अधिकार आहे आणि त्या दिवशी कुठल्याही प्रकारचा दुसऱ्या वेळ घालवण्यापेक्षा मतदानासाठी यावं आणि 5 वर्षानंतर मिळालेला अधिकार तो बजवावा. पुन्हा 5 वर्ष आपल्याला बोलायला जागा राहील जर आम्ही मतदान केलं तर. आम्ही सर्व पत्रकारांनी मिळून जवळपास 1 तास चांगल्या पद्धतीची चर्चा केली आणि सोलापूर जिल्ह्याची जी काय अवस्था आहे किंवा राजकीय परिस्थिती आहे याच्यावर चांगलंच भाष्य या मंडळीनं केलेलं आहे. तर तुम्ही जाणा. आणि मी एकच सोलापूर जिल्ह्यातील सर्व अगदी 18 वर्षाच्या पुढील प्रत्येक मतदारांना एकच विनंती करेन की तुम्ही त्या दिवशी कुठलीही म्हणजे जी शासकीय सुट्टी आहे म्हणून त्या सुट्टीची मौज मजा न करता पूर्णपणे त्या दिवशीचा मतदान करण्यासाठी आपला वेळ घालवावा. आपण आपल्या सहकार्याला, आपल्या आजूबाजूतले जे कोण असतील ते राहिलेले असतील त्यांना सुद्धा मतदान करण्यासाठी आग्रह करावा आणि निर्भय कुठल्याही कुणाच्याही कुठल्या दबावाला, आमिषाला कशाही बळी न पडता, कसल्याही पद्धतीनं बळी न पडता एक उत्स्फूर्त पद्धतीनं तुम्ही येऊन स्वतः आपली लोकशाही, आपल्या भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सभागृहात चांगले, निष्कलंक आणि आपल्या परिसरातील विकास करणारे उमेदवार पाठवावे. त्याच पद्धतीनं सोलापूर शहरातील महानगरपालिकेत सुद्धा अशाच पद्धतीचे उमेदवार पाठवण्याचे आपल्याकडून एक चांगलं पवित्र मतदानासारखं काम होईल आणि खरोखर मतदान आपण दानच करावं अशी मी आपल्याला सर्वांना हात जोडून परत एकदा विनंती करतोय. आणि तुम्ही सर्वजण मंडळी आज आपल्या टॉक शोला आलात त्याबद्दलही परत एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद.